कोल्हापूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपालिकेसाठी 78.87% मतदान झाले। मतदानात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचं दिसतंय। जिल्ह्यामध्ये मुरगुड नगरपालिकेसाठी सर्वाधिक 88.43% मतदान झालेलं आहे, तर जयसिंगपूर नगरपंचायतीसाठी सर्वात कमी म्हणजे 70.20% मतदान झालंय। मुरगुड बरोबरच मलकापूर, वडगाव, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले या ठिकाणी मतदानाला मोठा प्रतिसाद मिळालाय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विजय, पश्चिम महाराष्ट्रात काल मतदान केंद्रावरती नेमकं काय चित्र होतं, कसा प्रतिसाद मिळालाय, किती टक्के कुठे मतदान झालंय? प्रज्ञा, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यानं दरवेळीप्रमाणे यावेळी देखील विक्रमी मतदानाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 78.87% एकूण मतदान झालं आणि ज्यावेळी मतदानाला सुरुवात झाली 7:30 वाजता त्याच्या आधीपासूनच मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा आहेत ते पाहायला मिळाल्या आणि महिलांचा जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्तपणे पाहायला मिळाला। यावेळी जी आकडेवारी समोर आली त्यामध्ये पुरुषांच्या पेक्षा महिला या मतदानामध्ये खूप आघाडीवर होत्या। याआधी चित्र आपण जर बघितलं तर महिला या फारशा मतदानासाठी येत नाहीत अशा पद्धतीची ओरड होत होती, मात्र महिलांनी यावेळी आघाडी घेतलेले चित्र आपल्याला पाहायला मिळाले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण नगरपंचायती 3 आणि नगरपालिका 10 यासाठी एकूण 13 नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी या निवडणुका होत होत्या आणि त्यामध्ये मलकापूर असेल, मुरगुड असेल, त्याचबरोबर वडगाव या ठिकाणी जवळपास 80, 85, 86% हे सगळं मतदान आहे ते पोहोचलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा मतदानावर आपण आघाडीवर असतो हे दाखवून दिलेलं आहे आणि खास करून महिलांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। पुरुषांच्या पेक्षा महिला या ठिकाणी जास्त मतदान केंद्रावरती पाहायला मिळाल्या आणि निश्चितच हे सकारात्मक चित्र होतं। कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने मतदानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि जेवढे टक्के मतदान झाले सकारात्मक चित्र आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।